सर्वांना नमस्कार। तर मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। तर महाराष्ट्र पोलीस भरती जे 2024-25 जे काही सुरू आहे, काही ठिकाणी फिजिकल सुरू आहे, काही ठिकाणी लेखी परीक्षा झाली, काही ठिकाणी आन्सर की आली, काही ठिकाणचे निकाल सुद्धा फायनल लागलेले आहे। आणि काल जो इव्हिनिंगच्या नंतर जो जळगाव जिल्ह्याचा कट ऑफ आला, त्या कट ऑफ नंतर कदाचित तुम्हाला माझी आठवण झाली असेल, कारण की या पोलीस भरतीचं मार्गदर्शन करत असताना, विश्लेषण करत असताना पाठीमागच्या काही महिन्याबरोबर सांगितलं की काही जिल्ह्यांचं कट ऑफ हाय लागेल आणि काही जिल्ह्यांचं कट ऑफ हा कमी लागेल आणि याचा परिणाम फायनल कट ऑफ वरती सुद्धा होणार हे मी सांगितलेलं होतं। आणि त्याच पद्धतीनं काल जळगावचा कट ऑफ जर बघितला तर 97, 114, 122 ओपनचा कट ऑफ आणि त्यानंतर 111, 114, 108 अशा पद्धतीनं सगळेच्या सगळे कट ऑफ लक्षात ठेवायचं। ओपनचा कट ऑफ 122। सो जे पाठीमागे सांगितलं होतं तेच ह्या आताच्या जे काय कट ऑफ लागलाय फायनल, त्या कट ऑफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। सो जळगाव जिल्ह्याला ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, आपल्या आदरणीय सर्व विद्यार्थी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। आपली जर निवड झाली असेल आपल्या माध्यमातून तर 100% या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा की सर आपली निवड झाल्या फायनली जळगाव जिल्ह्यासाठी। आपल्या टेलिग्रामवरती वगैरे सगळीकडे तुमचा निकाल टाकण्यात येणार आहे। सो अशा पद्धतीनं अजून पण काय घटक आहे की जसे पुण्याचा पेपर कसा होणार ह्याच्यावरती मला आजचा व्हिडिओ बनवायचा होता आणि पुण्याचा कट ऑफ सुद्धा कसा लागणार हे शॉर्टमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। पुणे आणि मुंबई एवढं लक्षात ठेवायचं। आणि मग उद्याचा व्हिडिओ असा असेल की एकंदरीत फिजिकल आणि लेखी मिळून प्रत्येक कास्टचा कट ऑफ जो आहे पुण्याचा तो कसा लागणार आहे, एकंदरीत फायनल कट ऑफ पुण्याचा कसा लागणार आहे। कारण की 22 तारखेला लेखी परीक्षा फिक्स झालेली आहे सकाळी 11 वाजता। सो या 22 तारखेला तुम्हाला किती मार्क घ्यावे लागतील याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। सो पुण्याचा जो कट ऑफ किंवा मुंबईचा ज्यांना कट ऑफ हवा असेल आपल्या कास्टचा फायनल कट ऑफ म्हणतोय लेखी प्लस फिजिकल म्हणून किती मार्क मिळवायला लागतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आहे। सो हा दोन्ही कट ऑफ तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये उद्या पडतील एवढं लक्षात ठेवायचं। त्यासाठी पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागतं तरच तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे ही लिंक येऊन जाणार आहे। सो एकंदरीत बघायला गेलं तर सीपी मुंबई आणि पुणे याच्या बाबतीत जो कट ऑफ आहे तो कसा लागणार आहे किंवा त्याच पद्धतीने पेपर कसा होणार आहे। पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, जळगाव जिल्हा जर बघितला तर कट ऑफच्या बाबतीत जे पाठिंबा झालं होतं तेच झालेलं होतं। त्याच पद्धतीनं आता सगळ्यात महत्वाचा विषय की पुण्याचा पेपर 2 दिवसावरती राहिलाय आणि या 2 दिवसांमध्ये काही मुलं घाबरून गेल्यात, कारण की 3 दिवस अगोदर हॉल तिकीट आलेलं आहे, फक्त 3-4 दिवस अगोदर हॉल तिकीट। तसं नियमाप्रमाणे 7 दिवस आधी त्यांनी द्यायला पाहिजे होतं की मुलांची भीती जाईल आणि अचानकच 22 तारीख ही एक जे काही हे असेल वाहतूक नियंत्रण कक्ष असेल त्यांच्यासाठी दिलेली होती संजय कुमार पाटील यांनी। सो त्यानंतर बघायला गेलं तर त्यांनी अचानकच ती पेपर लावून टाकला। एक पॉसिबिलिटी होती की 29 तारखेला जाईल, पण इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही बघितला तर मी परिपत्रक टाकून दिलेलं आणि तिथं 22 तारीख ही फिक्स झालेली होती आणि त्याच पद्धतीने 18 तारखेला पेपर हा अनाउन्समेंट झालेला आहे। सो मुलं घाबरून गेलेत, मुली सुद्धा घाबरून गेलेत की सर काय करायचं कळत नाहीये। लक्षात घ्या, इथं सगळेच घाबरतात, पेपर तोंडावरती आहे, सगळ्यांनाच भीती वाटणार आहे। आणि फिजिकलला जो काही क्वालिफाय झालेला मुलगा असेल लेखीसाठी ते घाबरतात, कारण की इथं काय येईल काय सांगता येत नाही। सो आजचा व्हिडिओ की पेपर कशा पद्धतीने असणार आहे हा विषय तुम्हाला सांगणार आहे, पुण्याचा आणि मुंबईचा। थोडक्यात जास्त करून पुण्यावरती बोलतोय आणि मुंबईची जी लेखी परीक्षा आहे ती 1.5 महिन्या अगोदर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या 20-25 व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की हे 15 तारखेच्या आसपास होणार म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलं होतं। तर पुण्याचा पेपर कसा पद्धतीने असणार आहे लक्षात घ्या। कॉन्स्टेबलसाठी जर बघायला गेलं तर साधे विषय जर पकडले, बेसिक 4 विषय, मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग आणि जीके जीएस, ह्याच्यामध्ये मी तांत्रिक प्रश्न असतील किंवा पोलीस प्रशासन असेल हे सगळं स्किप करतोय आणि 4 विषय फक्त बेसिक पकडतोय। तर लक्षात घ्या, प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना एवढं लक्षात ठेवायचं की एखादा टॉपिक, एखादा घटक तुम्ही घेतला तर त्या घटकातले जे वर्ग 2 लेवलचे जे अवघड असतील अशी काही जे काही घटक असतील ते तुम्हाला पूर्ण करता आले पाहिजेत। या शेवटच्या टप्प्यामध्ये जे सोपं आहे ते तर तुमच्या हक्काचंच आहे, पण जे अवघड आहे, जे वारंवार तुम्ही स्किप केलाय, असे प्रत्येक 4 घटकावरती 2-2 प्रश्न जर आले तर 8 प्रश्न इथं तयार झाले। मग 8 प्रश्न तुम्ही स्किप करणार आहात का हा एक विषय आहे। सो विचार करा की आता अभ्यास करत असताना काय करायचं आहे। एक तर सोपे जे घटक आहेत प्रत्येक विषय समजा, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जीके जीएस असेल, सोपे जे आहेत त्याच्यावरती फक्त एक वेळ नजर फिरवा जे तुम्हाला येतात। आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे अवघड आहेत, जसं तुम्ही ट्रिक्स तयार केला असाल किंवा नोट्स काढले असतात, असेच घटक तुमच्या नजरेखालनं जाणं महत्वाचं आहे या शेवटच्या 2 दिवसामध्ये। तर तुम्ही लेखी परीक्षेला बाजी मानावं लक्षात ठेवायचं। त्यामुळं लेखी परीक्षेचा पेपर कसा येणार आहे किंवा पॅटर्न कसा असणार आताच सांगतोय की जवळजवळ 60% प्रश्न ही इझी असणार आहेत, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 60% मार्क पडतात एवढं लक्षात ठेवायचं। त्यानंतर 30%
30%, 25 ते 30% हा मॉडरेट लेवलचा असेल आणि 10 ते 15% हा हार्ड लेवलचा असणार आहे. प्रत्येक चॅप्टर किंवा प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी सांगतोय. मराठीचा असेल तर सेम त्या पद्धतीनं. मराठीमध्ये कमीत कमी 22 ते 25 प्रश्न हे तिथे येणार. मॅथ्स रिजनिंगसाठी कमीत कमी 44 पासून ते 48 प्लस प्रश्न हे पुण्याच्या पेपरला येणार. आणि त्याच पद्धतीनं उरलेला जो विषय असेल तो GK/GS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, जिल्हा स्पेशल असेल, हे सगळ्याचे सगळे मिळून उरलेले जे प्रश्न असतील ते सगळे अशा पद्धतीने असणार आहेत. सो एकंदरीत 100 मार्कांचं गणित तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हे अशा पद्धतीने असणार आहे. सगळ्यात दगाफटका होऊ शकतो तो म्हणजे कमीत कमी 6 पासून ते 8 मार्कापर्यंत असणार करंट अफेअर्स, चालू घडामोडी. सो जास्त करून फोकस तिथं द्या. जास्त करून फोकस द्या म्हणजे असं सांगतोय की एवढा काही जे काही वर्षभराचं करंट अफेअर्स असेल ते एका वर्षाचं न विचारता पाठीमागचे 2 वर्ष सुद्धा विचारतात. काही अवॉर्ड्स असतील, काही निर्देशांक असतील, GDP असेल किंवा जे काय असेल ते सगळं पाठीमागचे विचारतात, ओल्ड आणि कंपॅरिझन करता आताचं. त्याच पद्धतीनं पुढे काही ट्रेंडिंगचे विषय आहेत का जे अतिशय महत्वाचे होते गेल्या वर्षी आणि त्याला किती वर्ष पूर्ण होतात वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्याला सुद्धा फोकस करा. नंतर जे पेपर, सगळ्यात महत्वाचं पेपर कसं सोडवणं. तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय पण 1.11 सेकंद, 1 मिनिट आणि 11 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला प्रश्न टॅकल करता आला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या प्रश्नावरती 2, 3, 4 मिनिट थांबला की तुमचं टाइम मॅनेजमेंट बिघडलं म्हणून समजायचं आणि परिणामी तुम्ही बाहेर आल्यानंतर मग म्हणणार की सर टाइम मॅनेजमेंट चुकलं. इथं सगळा खेळ टाइम मॅनेजमेंटचा आहे. सगळ्यात महत्वाचं आता आपल्याकडे सुद्धा ऑफलाईन बॅचेस आहेत तर टाइम मॅनेजमेंट कसं करावं. त्याच पद्धतीनं पेपर सोडवत असताना कशा पद्धतीनं कोणकोणते विषय पहिला हाताळायचे आणि कशा पद्धतीने सोडवायचे. एलिमिनेशन मेथड म्हणजे काय हा सगळा विषय आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय करायचं हे ज्याला कळालं तो यामध्ये बाजी मारणार आहे. लक्षात ठेवायचं. वर्षभर अभ्यास केलाय, लय अभ्यास केलाय, प्रत्येक प्रश्नाला विचारपूर्वक जातोय, 3-3, 2-2, 2.5 मिनिटं वगैरे चालल्यात तर मग कसं पूर्ण होतं लक्षात ठेवायचं. कारण 90 मिनिटं 100 प्रश्न आहेत लक्षात ठेवायचं. सो विचार करा 1.5 तास जरी म्हटला तर ते 90 मिनिटात लक्षात ठेवायचं. त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये रणांगणात तुम्ही कसं लढताय आणि कशी बाजी मारताय याला महत्व आहे. तू पाठीमागं किती प्रॅक्टिस केलायस याच्या पाठीमागं सेम ॲज फिजिकलला 50 पैकी 50, 50 पैकी 50, ह्याचा चित्ता त्याचा चित्ता, ही अकॅडमी ती अकॅडमी आणि फायनल डेजला चित्ता 41, चित्ता 34, चित्ता 36 प्लस अशा पद्धतीने अवस्था होते. सो तिथं थोडं डिप्रेशन असतंच, भीती तणाव हे आहेतच 100%. कुणाला नाही, जो पहिला आहे तो त्याला सुद्धा असणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं घाबरून अजिबात जाऊ नका. शांत पद्धतीने विचार करा. सिली मिस्टेक असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ते टाळा. येत असलेले प्रश्न वगैरे जे आहेत ते प्रॉपर सोडवा आणि प्रॉपर OMR शीटमध्ये गोल करा. नाहीतर B ऑप्शन असते आणि गडबडीत C करतोय आणि रिकामा होतोय आणि घरात गेल्यानंतर डोळे पांढरे होऊन विषय होते की सर हातचा मार्क एक गेला. आता जेवढे काही 10, 12, 15 घटक झाले पेपरचे त्या सगळ्या मुलामुलींचे रिप्लाय आलेत की सर आम्हाला प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सोडवलंय. ऑनलाईन बॅचला सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं. ऑफलाईन बॅच तर काही 24 समोरच आहेत, त्यांना सोडतच नाहीये. पण जे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला फॉलो करतात, जे असे विद्यार्थी आहेत जे पहिल्या दिवसापासून आपल्याला फॉलो करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे की पेपर सोडवताना घ्यावयाची काळजी. ज्याला पेपर सोडवता आला तो जिंकला. ज्यानं 1-2 वर्ष अभ्यास केला आणि पेपर सोडवता आला नाही, टाइम मॅनेजमेंट करता आला नाही, कोणते विषय पहिला घ्यायचं हे कळत नाही, ही मुलं अडकणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्याच्यामध्ये पुण्याचा पेपर जो आहे जसं मगापासून सांगितलं प्रत्येक विषयाचे 50 ते 60 प्रश्न हे इझी असतील, 30% हे प्रश्न हार्ड मीडियम लेवलचे असतील आणि 10 ते 15% प्रश्न हे हार्ड लेवलचे असतील आणि अशा पद्धतीने हे 100%चा पॅटर्न असणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की काही मुलं ही वर्षभर अभ्यास करतात, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतात, बेसिक गोष्टी सगळ्या कम्प्लीट करतात, त्यांचा बेस तर हा 100% पूर्ण असणार आहे. त्या मुलांना पेपर हा इझी जातो. ज्यांनी आता 3-4 महिन्यापूर्वी अभ्यास चालू केला त्या मुलांना हा पेपर मॉडरेट जाणार, म्हणजे इझी जाणार. आणि त्यानंतर जे काही 10-15 दिवसापासून फिजिकलला कट ऑफ मध्ये बसल्यानंतर बघूया आता काय गरज नाही आहे, त्यावेळी 15 दिवस मिळतात त्यावेळी बघूया, असे जे करणारी मुलं आहेत त्यांना हा पेपर हार्डच जातो लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुम्ही जे पाठीमागे केला आहे ह्याच्या आधी वारंवार प्रत्येक लिखीच्या वेळी मी सांगतोय की पाठीमागं जे काही गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत की फिजिकलला तुमचे मसल्स बघून, तुमचे स्टॅमिना बघून, तुमचा पहिला राऊंड मांडण्याची जे काही टाइम पिरियड आहे तो बघून तुमचा चौथा कसा जाणार हे पण सांगू शकतोय. पण लेखीला तू कसा आहेस, कोण आहेस, तुझ्या कपड्यावरनं, तुझ्या मसल्सवरनं हे काही कळत नाही. कारण सगळा खेळ इथला लक्षात ठेवायचं. आणि तू कसा तलवार चालवतोयस मेन डेच्या जे काही लेखी परीक्षेच्या पेपरमध्ये त्यावर तुझं कट ऑफ डिपेंडिंग असणार आहे.
सो एकंदरीत अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पुण्याचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. हा असाच पद्धतीने असणार आहे, ह्यापेक्षा वेगळं काय नसणार आहे. फक्त आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं कसं करायचं एवढं लक्षात ठेवायचं. ढीगभर सोर्स घेऊन बसू नकोस, नाही तर वाट लावून टाकशील, भीतीनं जाशील. समजते. सो अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं एक अनाउन्समेंट करतोय की येणाऱ्या ह्या उद्याच्या दिवसामध्ये आपण पुण्याचा कटअप लावणार आहे की फायनल कटअप कशा पद्धतीने लागणार. त्यासाठी तुम्हाला चॅनल पहिला आता सबस्क्राईब करून घ्यावं लागते. त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा की पाठिंबाचे जे काही 14-15 घटक झालेत लेखी परीक्षेमध्ये जर ऑब्झर्वेशन केला असाल तर जवळजवळ 90-92 प्लस 95 मार्क घेतलेले सुद्धा आपल्या पीडीएफ मधले विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की उरलेल्या घटकांसाठी जे तयारी करत असाल जसं की पुणे असेल, सीपी मुंबई असेल किंवा इतर जे घटक आहेत राहिलेले त्या लेखी परीक्षेसाठी जे परवाचा परत अनाउन्समेंट करतो की 12-13 जे काही पेपरचे घटक झाले त्याच्यामध्ये 44-46 मार्कापासून 62 ते 65 मार्कांपर्यंत आपल्या पीडीएफ मधले प्रश्न आले, लक्षात ठेवायचे. 100 पैकी एवढे प्रश्न तिथे आलेले आहेत. सो विचार करा, तुम्हाला 65 जरी मार्क पडत असतील तर किती मोठा फरक होऊ शकतो, लक्षात ठेवायचं. 110 प्लस करू शकतो. मग जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये 122 स्कोर हा ओपनचा लागलाय आणि बाकीचं सगळे 114, 111, 97 वगैरे अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला आहे. सो विचार करा, तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर हा फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मग पीडीएफ घ्यायचा विचार करा. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 36 जिल्ह्यासाठी जवळजवळ 15,000 प्लस प्रश्नसंच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलो. ह्याच्यामध्ये जवळजवळ 2,100 प्लस पानांचा समावेश आहे. सोबत आपण सगळ्या घटकांसाठी ही पीडीएफ तयार केलेली आहे, एका कोणत्या घटकासाठी नाही. घटक म्हणजे काय? शिपाई, चालक, SRPF, कारागृह, बॅट्समन, सगळ्या घटकांसाठी. ह्या सगळ्या घटकांसाठी तांत्रिक प्रश्न असतील किंवा सगळ्याचे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आता यात बघायला गेलं तर सगळेचे सगळे विषय कव्हर केले, जसे की मराठी असेल, ग्रामर, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, GK-GS असेल, तांत्रिक प्रश्न असतील, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, अत्यासंभाव्य प्रश्न असतील, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. 1986 पासून ते 2023-24 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की पाठिंबाचा जर इतिहास बघितला तर 2022-23 पोलीस भरतीला मॅथ्स रिजनिंग नव्हतं, यावेळी मॅथ्स रिजनिंग आहे, जे गेम चेंजर आहे. मी आजही सांगतोय 46-48 मार्कांपैकी 40 प्रश्न हे मॅथ्स रिजनिंग तुम्हाला आपल्या पीडीएफ मध्ये दिसायला मिळणार आहेत. सो एवढा मोठा फरक आपल्या पीडीएफनं या जे काही परवाच्या घटकांमध्ये पेपर झाले, एवढी मोठी तफावत जे काही मार्कांमधला डिफरन्स आहे तो मुलांमध्ये पाडण्याची ताकद त्या पीडीएफने दिलेली आहे. सो ही पीडीएफ जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. यावेळेच्या पुण्याच्या आणि त्याच पद्धतीने मुंबईच्या पेपरला तर 60% प्लस पेपरला प्रश्न आपले दिसतील, लक्षात ठेवायचं. सो ज्याला इतिहास करायचा, ज्याला वर्दी मिळवायची त्यांनी जर तुम्हाला पीडीएफ हवे असेल तर पीडीएफ आणि त्यासोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा पीडीएफ मिळणार आहे की कशा पद्धतीने डायट प्लॅन असावा. सो एकंदरीत ह्या दोन्ही पीडीएफ ज्या आहेत 15,000 प्लस प्रश्नांची पीडीएफ आणि 99 रुपयाचा डायट प्लॅन पीडीएफ, 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे. सो वेळ न घालवता लवकर ज्याला पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन होतं की पुण्याचा पेपर कशा पद्धतीने असणार त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी पुण्याचा ओव्हरऑल कट ऑफ कसा लागणार याचं संपूर्ण मार्गदर्शन उद्या होणार आहे. सो ज्याला बघायचं असेल त्यांनी लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्या सकाळी 9 वाजताच्या दरम्यान हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. सो एकत्रित पुणे पोलीससाठी ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय. लेखी परीक्षा झाल्यानंतर 100% याच व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज टाकायचा आहे तिथूनच की सर मला 80 पडले, 85 पडले, 70 पडलेत, 90 पडलेत आणि मला फिजिकलला एवढे पडलेत, माझं सिलेक्शन होईल का? मी जेवढं सांगतोय तेवढंच होणार, त्याविषयी वेगळं काय होणार नाही, लक्षात ठेवायचं. सो ज्याला हवाय त्यांनी हा नंबर सेव्ह करून घ्या. ज्याला पीडीएफ हवाय त्यांनी लवकर 15,000 पीडीएफ असा एकच मेसेज करा. 2च मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पीडीएफ भेटून जाणार आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.